हिंदू जागृती न्यास आणि घंटाळी मंदिर संस्थान यांच्या वतीने मी सर्वांचे स्वागत करते. गंगा दशहरा पर्व आणि ज्येष्ठ अधिक मास निमित्ताने मंदिरात विविध व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. सदर व्याख्यानाचे आजचे चौथे पुष्प आहे. आजचा विषय आहे संत नामदेव. संत नामदेव म्हणजे पंढरपूरमध्ये राहणारे व श्री पांडुरंगाचे अत्यंत प्रिय असणारे भक्त. त्यांनी देवाची केवळ भक्तीच केली नाही, तर भक्तीच्या जोरावर लहान वयातच देवाला प्रत्यक्ष जेवायला भाग पाडले. तसेच दिवाळ सणाला देवाला हट्टाने स्नानासाठी घरी बोलावले. अशा महान भक्ताविषयी सखोल विचार आपण पंचांगकर्ते श्री दाकृ सोमन सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तरी आपण सर्व सोमन सर व सौ मेधाताई यांचे स्वागत करूया. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा. नमो देव्ये महादेव्ये शिवाय सतत नमः प्रकृती भद्राय नियता प्रणता स्मता. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हिंदू जागृती न्यास आणि घंटाळी मंदिर यांनी जो गंगा दशहरा महोत्सव सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये चौथा दिवस आहोत. आपण गंगेमध्ये डुबकी मारतो आहोत आणि आपल्याला पवित्र करून घेतो. जसं आपण स्नान करताना आपण साबण लावतो आणि अंगातला मळ हा बाहेर काढून टाकतो, तसे 10 दिवस आपल्या मनातील किंवा शरीरातील ते दुर्गुण असतील सवयीमध्ये ते काढून टाकायचे आहेत. अजून अर्धी आंघोळ व्हायची आहे, अर्ध स्नान व्हायचं आहे. आज 4था दिवस आहे, त्यामुळे थोडा वेळ लागेल, हरकत नाही, पण करूया. आता आज माझा विषय आहे संत नामदेव. आणि उद्या मेधा सोमण या बोलतील भगवान परशुराम. तेव्हा मित्रांनो, खरं सांगायचं तर आपण आपल्याला बदलायचं आहे. मूळ हेतू लक्षात घ्या. आपण हे सगळं प्रयोजन का करतोय, वेळ का दवडतोय? आपण आपल्याला बदलायचं आहे आणि त्यासाठी गंगा दशहरा आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी सांगतो, जास्त विचार करायचा नाही. काय माणसाला सवय असते, उगाचच विचार करतात. उद्याचं कसं होईल, परवाचं कसं होईल, मुलीचं कसं होईल, मुलाचं कसं होईल, नातवाचं कसं होईल. विचार करून प्रश्न सुटत नसतात. ओव्हर थिंकिंग इज डेंजरस. म्हणून जास्त विचार करू नका, मेंदूला थकवा येतो. वर्तमान काळात जगायला पाहिजे. आपण काय असतो वर्तमान काळात, पण कालचा विचार करतो, परवाचा विचार करतो, भूतकाळाचा विचार करतो. आणि भूतकाळाचा विचार केला ना की दुःखद घटना आठवतात. कधी कधी भविष्यकाळाचे विचार करतो, उद्या काय भाजी करायची. साधी भगिनीला प्रश्न पडतो, परवा काय करायचंय, मग अमुक पाहुणा यायचंय, त्यावेळी काय करायचंय. साधे प्रश्न, भविष्यकाळाचा विचार. पण भविष्यकाळाचा विचार केला की चिंता निर्माण होते. असतो वर्तमान काळात, एका खांद्यावर भूतकाळाचा विचार करीत दुःखाचं ओझं, दुसऱ्या खांद्यावर भविष्यकाळाचा विचार करीत चिंतेचं ओझं. मग रस्ता क्रॉस करताना गोखले रोडला रिक्षा कधी अंगावर येते कळत नाही. वर्तमान काळात जगलं पाहिजे. या गंगा दशहराच्या निमित्तानं आजपासून आपण ठरवूया वर्तमान काळात जगायचं. त्यानंतर टाळायचं नाही काम पुढे ढकलून ते काही पूर्ण होत नाही. आपल्याला काम टाळायची सवय लागते. आज नको उद्या. आणि काय झालं, कोर्टाची तारीख जशी पुढची पडते ना, काही माणसांना सवयच असते, आज नको, आपण उद्या जाऊया. आज काल करे व आज कर, आज करे जो अब पल में परले होगी बहुरी करेगा कब.
संत कबीरदासनी म्हटलेला आहे. नेपोलियनला विचारलं तू एवढा विजयी कसा झालास, तर तो म्हणतो मी वेळेच्या आधी जात असे. आम्हाला सुद्धा वेळ पाळावी लागते. 8 वाजता इथे यायलाच लागतं. काम टाळायचं नाही. सोपी आहे गोष्ट. नंतर दुसरी गोष्ट महत्वाची, नकारात्मक निगेटिव्ह विचार काढून टाका. सकारात्मक, हे बोलणं सोपं आहे मला माहिती आहे, पण ऍक्च्युअली वागणं कठीण आहे. सकारात्मक विचारचं आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग, हे कठीण आहे पण सवयीनं साध्य होतं. हे मी स्वतः जगलो आहे म्हणून तुम्हाला सांगतो. पॉझिटिव्ह थिंकिंग. पतीला यायला उशीर झाला की अपघात तर झाला नसेल ना, पत्नीला वाटतं. नुकतंच लग्न झालेलं असतं, नवरा नोकरीला गेलेला असतो, तर यायला 10 मिनिटं उशीर झाला तरी वाटतं अरे अपघात तर झाला नसेल, बा मित्रांबरोबर मजा मारत असेल, कोणतरी भेटला असेल. चांगले पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे वेळ, टाइम. गेलेला क्षण, आत्ताचा जो क्षण आहे, सेकंद आहे, तो परत आयुष्यात येत नाही. पैशाचं कर्ज काढता येईल पण वेळेचं कर्ज काढता येत नाही. उद्याचा दिवस मला आज वापरायला द्या, नाही. वेळ गेला की गेला. म्हणून वेळेचा सदुपयोग करायला या गंगा स्नान करताना आपण आपल्याला सवय लावायला पाहिजे, आणि ती लावूया. श्रद्धा म्हणजे काय हो? लोक शब्द वापरतात, श्रद्धा आणि अंधश्रद्धा. तुम्ही देवळात जाता, अंधश्रद्धाळू आहात. काही लोकांचं चुकीचंच असतं, म्हणजे अज्ञानात आनंद म्हणतात ना, तसा असतो. श्रद्धा म्हणजे काय? सुंदर व्याख्या आहेत. सर्व लक्षण संग्रह एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये लिहिलंय, शास्त्र आणि आचार्य यांनी उपदेशिलेल्या गोष्टींबाबत स्वतः अनुभव नसला तरी हे असेच आहे असा विश्वास त्या गोष्टीविषयी जो असतो ना, त्याला श्रद्धा म्हणतात. एक जाणकार माणसाने, विद्वान माणसाने सांगितले ना, त्याच्यावर विश्वास ठेवणं ही श्रद्धा. नंतर श्रद्धा हा शब्द कसा आला? धा म्हणजे ठेवणे, या धातूच्या मागे श्रत लावून असा शब्द तयार झालाय. श्रुत सत्यम तत्सत्यम अस्याम धीयते सा श्रद्धा. म्हणजे जिच्यात सत्य ठेवलेले आहे ती श्रद्धा. खरं सांगतो मी, श्रद्धा पाहिजे. श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, मी सांगतोय पुढे. श्रद्धा पाहिजे. शास्त्रज्ञांची सुद्धा प्रयोगावरती श्रद्धा असते, विश्वास. शंकराचार्यांनी सुंदर व्याख्या केली आहे. देवता आणि पारलौकिक व न दिसणाऱ्या गोष्टींविषयी अस्तिकपणा म्हणजे श्रद्धा, असं शंकराचार्यांनी सांगितलंय. श्रद्धा अविचार दृढ प्रबल तेवढा यशाचा संभव अधिक, असं सांगितलेलं आहे. मृत्यू पलीकडे काय आहे, मृत्यूनंतर काय आहे, आपण श्रद्धा मानतो, आणि श्रद्धेमुळे ते विचार येत असतात. श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्ञान प्राप्त श्रद्धेनंच होत असतं. विचार करा, शास्त्रज्ञाची सुद्धा विज्ञान आणि श्रद्धा यांचं काय भांडण नाहीये. वैज्ञानिकाची सुद्धा प्रयोगावरती श्रद्धा असते. काम करणाऱ्या माणसाची कामावर श्रद्धा असते. तेव्हा ती लक्षात ठेवा. श्रद्धा ही जीवन निष्ठा आहे. गीतेमध्ये सांगितलेले, सुंदर सांगितलेलं आहे, ज्याची जशी श्रद्धा असते त्याप्रमाणे तो घडतो. तुमची श्रद्धा आहे बघा. तुम्ही श्रद्धावान माणसाच्या घरात जाऊन बघा आणि नास्तिक माणसाच्या घरात जाऊन बघा. घर पवित्र, मंगल. साधी गोष्ट सांगतो, या इथे मंदिरात जाऊन बघा आणि थिएटरमध्ये जाऊन बघा ना. सकाळी तुम्ही थिएटरला गेलात ना तर भगवत नाही, इतकं विषण्ण थिएटर दिसतं. बाहेरूनच तसं विषण्ण दिसतं, आतून तर काय सकाळच्या वेळी. आणि मंदिर, इथे आल्यानंतर बरं वाटतं की नाही? अनुभव घेतलेला आहे तुम्ही. काही माणसं मंदिरात येतात का? बरं वाटतं म्हणून येतात. कोणी बोलवत नाही, कोणी निमंत्रण देतात का? रानडे साहेब निमंत्रण पाठवतात का या मंदिरात? नाही. देवी सुद्धा बिचारी काय आमंत्रण देत नाही. प्रत्येक जण येतो का?
बरं वाटतं. काही माणसं अशी असतात, भेटल्यानंतर बरं वाटतं. तो पायगुण नसतो, पायगुण नव्हे, ती माणसांचं वागणं पॉझिटिव्ह असतं आणि नकारात्मक आणि सकारात्मक वेव्ज वगैरे हे सगळं थोथांड आहे. माझं माणसानं कृतीतून आपण निर्माण करावं लागतं. अंधश्रद्धा म्हणजे काय? विचार न करता ठेवलेली विपरीत श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा. मंत्रतंत्र, जादूटोणा, आत्ताच खराच प्रकरण तुम्ही बघतोय. हा खराच काय एका दिवसात निर्माण झाला का? हा पेपर फोडणारा जो झाला नीटचे, तो काय एका दिवसात झाला का? कोट्यावधी रुपये कमवले, कोट्यावधी. तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही. हे एका दिवसात झालेलं नाही. मला कधी कधी वाटतं, मी सामान्य मनुष्य, पण तो कधी कधी वाटतं सरकारला हे काय आत्ताच कळलं का या लोक आहेत ते अशी? नाही, सोयीच्या वेळी त्यांना बाहेर काढलं जातं. याला म्हणतात चाणक्य नीती. आपण या गंगा दशहरामध्ये शेवटचा विषय चाणक्य आहे. चाणक्याचं अर्थशास्त्र कोणी वाचलं नसेल तर मी रानडे साहेबांना विनंती करतो, इथे आपण लायब्ररी करूया या पुस्तकांची. चाणक्याचं अर्थशास्त्र हे अर्थशास्त्र नाहीच आहे. किती वर्षांनी ते पुस्तक मिळालं चाणक्याचं. मी त्याविषयी तुम्हाला ऐकायचं आहे, पण मला एवढंच सांगायचं आहे, चाणक्य नीती सोयीस्करपणे प्रकरणं बाहेर काढायची आणि वापर त्याचा वेगळ्या कामासाठी करून घ्यायचा, माणसाला डावण्यासाठी. त्यांनी ते मेडिकल कॉलेज उभारलं. हे काय एका दिवसात उभारलं? विनाउट परमिशन. हा खरा तर किती वर्षाचा आहे, केवढं कोटी. सरकारनं त्याला मदत दिली, सरकारनं त्याला पाणी दिलं. हे काय जो डोळे मिटून दिलं? मित्रांनो, तसं नाहीये. म्हणून विचार करायला पाहिजे, तेव्हा श्रद्धा पाहिजे. चार्वाकचं मला आठवतं, चार्वाक तुम्ही वाचला असेल काही लोकांनी. चार्वाकनं सुद्धा काय सांगितलं? ऋणन कृत्वा धृतम पिबेत. दारू प्या असं सांगितलं नाही, तूप प्या. कर्ज काढून तूप प्या. चार्वाक हा खरा म्हणजे हे अध्यात्म न मानणारा, देव न मानणारा, खरं म्हणजे त्याच्यावर जो बोलायला पाहिजे. पण त्यांनी सांगितलं तूप प्या कर्ज काढून. तेव्हा मित्रांनो, आपण ज्ञानेश्वर माऊलीचं बघितलं त्या दिवशी चरित्र. पण भावंडाला आपण सोडायचं नाही. भावंडांची सुद्धा माहिती करून घ्यायला पाहिजे. कारण कशी म्हणजे निवृत्तीनाथ मोठा भाऊ, थोडक्यात करून घेऊ. जन्म 11 फेब्रुवारी 1273 झालेला आणि निधन 24 जून 1297. या तारखा जुन्या काढता येतात तशा काढलेल्या आहेत. 4 भावंडात मोठे ज्ञानेश्वरांचे गुरु. यांनी गीतेवर प्राकृत भाषेत टीका ग्रंथ लिहा असं ज्ञानेश्वर माऊलीला सांगितलं. त्यामुळे ज्ञानेश्वरी लिहिली गेली, नाही तर लिहिली नसती. गुरुची आज्ञा. गहिनीनाथ तुम्हाला माहिती आहे, अगोदर त्या दिवशी मी सांगितलंच आहे. गहिनीनाथ चुकून वाट चुकले आणि गहिनीनाथांच्या गुहेत गेले आणि त्यांनी 5 दिवस ठेवून घेतला आणि दीक्षा दिली. निवृत्तीनाथांचे गुरु 300 ते 400 अभंग लिहिलेत निवृत्तीनाथांनी. कधी कधी वाटतं एक जन्म आपल्याला पुरणार नाही या संतांचा अभ्यास करता. एक हरिपाठ, अनेक हरिपाठ पण त्यांनी लिहिलंय. त्यांनी अध्यात्मापर बरेच ज्ञानेश्वरांना खूप खूप ज्ञान दिलं. ज्ञानेश्वरांचे गुरु म्हटल्यानंतर ग्रंथ लिहिलेत. निवृत्ती देवी, निवृत्ती सार आणि उत्तर गीता टीका हे 3 ग्रंथ निवृत्तीनाथांचे आहेत. निवृत्तीनाथांनी सुद्धा त्र्यंबकेश्वरी संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी सोपी नाही. आपण वाक्य बोलायला, जिवंतपणे मृत्यूला, आपण मृत्यूला घाबरतो, पण जिवंतपणे मृत्यूला स्वीकारलं. ज्येष्ठ शुक्ल द्वादशी आणि त्र्यंबकेश्वरला तुम्ही गेलात तर त्या संजीवनी समाधीचं दर्शन घेता येईल. खरोखर नमस्कार करतो. दुसरे बंधू ज्ञानेश्वरांचे सोपानदेव. जन्म 1277 आणि मृत्यू 1296.
यांनी पण संजीवन समाधी घेतली सोपानदेवांनी. ज्ञानेश्वरीच्या धर्तीवर सोपान देवी नावाचा ग्रंथ लिहिला, अनेक अभंग लिहिलेत, हरिपाठ लिहिलंय. समाधी पुण्याजवळ सासवडला आहे. पत्नीला मी सांगितलेलं आहे, कधी कधी वाटते या संतांच्या गावी जावं, जन्मस्थळी तिथलं शूटिंग करावं आणि मोठ्या पडद्यावरती हे व्याख्यानाच्या वेळी दाखवावं त्या स्थळाचं दर्शन. पण जबरदस्त जबरदस्त आहे माणसं. आणि चौथं भावंडातलं चौथं मुक्ताबाई. मी तुम्हाला ताटी उघडा ज्ञानेश्वरा सांगितलं, ताटीचे अभंग आहेत. विचार करायचा, जन्म 1279 ला 2-2 वर्षाचा भावंडात फरक आहे. बघा, विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई 2-2 वर्षाचा फरक आहे अपत्यात. आणि 1279 आणि 1297 ला निधन झालं. मुक्ताई नगर जळगाव जवळ ती समाधी आहे. योग सामर्थ्य जवळ गोरक्षनाथ हे गुरु. हे योग सामर्थ्य म्हणजे अलौकिक अलौकिक चमत्कार जे ज्ञानेश्वर माऊलीने घडवले, चमत्कारासाठी चमत्कार घडवले नाहीत. अशी वेळ आली की ते दर्शनामुळे त्यांचं ज्ञान, तुम्हाला चांगदेवाबद्दल सांगितलंच मी त्या दिवशी. ताटीचे अभंग मुक्ताबाईने लिहिले. चांगदेवांची गुरु मुक्ताबाई. विचार करा, जो स्वतःला काल तुम्ही ऐकलं किती गर्व होता, किती उद्धटपणा होता. विश्वामित्र संत म्हणजे ऋषी असून आणि किती बदल झाला. विश्वामित्रानं त्याच्यात बदल केला, मग आपण आपल्यात बदल करू शकतो. तुमच्यापैकी किती लोकांनी या गंगा दशावतारामध्ये, गंगा अवतार 10 याच्यामध्ये आपल्या मोलकर्णीला जेवणाचं ताट वाढून दिलं? जस्ट हात वर करा. नसेल तर अजून दिवस आहेत, 4था दिवस आहे. एक दिवस करून बघा. आपण जेवायच्या अगोदर मोलकर्णींना ताट वाढून जेवायला घालायचं. आज मी ज्यांच्याबद्दल सांगणार आहे, नामदेव. कुत्र्यानं पोळी नेली, ते तर तुपाची वाटी घेऊन मागे लागले. विचार करा, कुत्र्याला हाकललं नाही. त्यांचं आज चरित्र, उद्याचा दिवस आहे, परवाचा दिवस आहे, दिवस 25 मे पर्यंत एकदा मोलकर्णीला सांगायचं, उद्या तू जेवायला यायला पाहिजे आमच्याकडे. बघा, तिच्या डोळ्यात काय आनंद दिसतो आणि ते डोळे बघून तुम्हाला किती आनंद होतो, हा अनुभव यायला पाहिजे. नाथ संप्रदायातील पहिल्या महिला म्हटलं तरी चालेल, पण जबरदस्त मुक्ताबाई. चांगदेवांना चांगदेव पार्षशीचा अर्थ समजावून सांगितला. माऊलींनी जो चांगदेव 65 ग्रंथ लिहिला त्याचा अर्थ मुक्ताबाईनं चांगदेवांना समजावून सांगितलं. 42 अभंग आहेत, 202 अभंग आणखी लिहिले. ज्ञानबोधे हा ग्रंथ मुक्ताबाईंचा आहे. मला काय काय काव्य यातली आवडली. मुंगी उडाली आकाशी. बघा, मी अर्थ सांगत वेळ घालवणार नाहीये, तुम्हीच याचा गूढ अर्थ. मुक्ताबाई ही योगिनी होती. मुक्ताबाई ही तत्वज्ञ होती. मुंगी म्हणजे माया. मुंगी उडाली आकाशी. आणि काय केलं तिने गेले सूर्याशी. काय जबरदस्त काव्य मुक्ताबाईने लिहिलंय. खरं, थोर नवलाय झाला, वांझे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी जाई, शेष माथा वंदी पाय, माशी व्याली घार झाली. बघा काय कल्पकता, किती कल्पना, गूढमय. हे वाचल्यानंतर असं वाटतं ही मुक्ताबाई खरी म्हणजे नुसतं असं काव्य लिहित राहिली असते ना, तरी केवढी महान कवी म्हणून प्रसिद्ध झाली असती. कारण 2 काव्य ही जे ताटी उघडा आणि ही जबरदस्त. माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हसली. काय भाग्य 13व्या शतकाचं मित्रांनो. खरं म्हणजे हेच महत्वाचं. आज ज्यांच्याबद्दल बोलायचं आहे त्यांच्या अगोदर आपण आपल्याला बदलायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं आणि त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे.
आता याच बघा, दोन रेषा आहेत, दिसत आहेत. वरची मोठी आहे, अर्धा इंच मोठी आहे. वरची रेषा अर्धा इंच मोठी आहे, परंतु मी नुसतं डिझाईन करतो आणि डिझाईन केल्यानंतर तुम्हाला वरची रेषा लहान वाटेल, नसणार पण वाटेल, आणि खालची रेषा मोठी वाटेल. याच कल्पना करा. नुसती कल्पना केली, असं जीवन आपल्याला बदलायचं आहे. आपली जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती, मी नेहमी सांगतो ना, अर्थप्राप्ती आणि गरजा. श्रीमंत मनुष्य कोण? ज्याच्याकडे पैसे जास्त आहेत तो नव्हे, ज्याच्या गरजा कमी आहेत आणि अर्थप्राप्ती जास्त आहे तो खरा श्रीमंत. आणि गरीब कोण? साधी गोष्ट आहे, ज्याचा आवक कमी आहे आणि गरजा जास्त आहेत तो गरीब. आपल्याला आवक वाढवता येणार नाही पटकन एका दिवसात, पण गरजा कमी करता येतील की नाही? ते कोणाच्या हातात आहे? ते बॉसच्या हातात नाही. पगार वाढवणं हा बॉसच्या हातात आहे, मालकाच्या हातात आहे. पण गरजा कमी करणं हे आपल्या हातात आहे. आणि उतार वय जसं होतं ना, तसं गरजा कमी करायलाच पाहिजे तो. हे मी माझ्यावरून सांगतो आहे. गरजा आपल्या हातात आहे. आता हे बघा, खालची रेषा मोठी वाटते, खरं म्हणजे मी नुसतं डिझाईन केलं. तसं आपण आपली परिस्थिती बदलू शकतो. नाही हो, आमच्या नशीब नावाची गोष्ट नाही आहे जगात, लक्षात घ्या. हे आपण, आणि आता वृद्ध झालो आता बदलून काय करायचं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत. मित्रांनो, हेच तर आयुष्य आहे. आपण जिवंत माणसं आहोत. हे टेबल आहे, हे 5 वर्षांनी बघितलं तरी असंच राहणार आहे. पण आपण 5 वर्षांनी बघितलं तर माणसात बदल झाला पाहिजे, कारण जिवंतपणाचं तेच लक्षण आहे. दुसरा एक प्रयोग दाखवतो. हे 2 ग्लास ठेवलेत बघा, शांतपणे बघा. हे विज्ञान आहे, विज्ञानाच्या द्वारे मी प्रयोग दाखवतोय. हा कागद ठेवला या ग्लासवर समजा, आणि दगड ठेवला, राहील का? नाही राहणार, खाली पडणार. पण हाच कागद आहे, असाच कागद, ह्याला मी आकार असा देतो की तो दगड पेलू शकतो. तुम्ही बघितलं असेल, मोठ्या गाडीत, महान गाडीत, किंमतवान गाडीमध्ये बसलेला शेठ कधीतरी अप्रामाणिकपणा करेल, पण रिक्षा चालवणारा गरीब मनुष्य सुद्धा कधी कधी लाखो रुपयांची पर्स तुम्हाला परत आणून देऊ शकतो. माणूस, कागदात बदल करूया, म्हणजे दगड पेलतो की नाही बघूया ना आपण. तुम्ही घरी करून मुलांना तुमच्या दाखवा, नातवंडांना हा प्रयोग दाखवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्यामध्ये बदल केला की आपण परिस्थिती बदलू शकतो. क्रिया आपल्या हातात नाहीये, पण प्रतिक्रिया आपल्या हातात आहे. क्रिया आपल्या हातात नाही. समजा एखाद्या मनुष्याने दगड मारला आणि आपण इंटरव्ह्यूला जातोय, नोकरीच्या शोधात आहोत, दगड मारला किंवा धक्का मारला, तर 2 पर्याय प्रतिक्रिया पुढे राहतात. एक प्रतिक्रिया म्हणजे धक्का मारलास ना, थांब मी तुला बेदम झोपतो, वेळ घालवतो. दुसरं, दुर्लक्ष करायचं, इंटरव्ह्यूला जायचं, नोकरी मिळवायची. क्रिया आपल्या हातात नाही, पण प्रतिक्रिया आपल्या हातात आहे. आता बघूया, हे याच्यावर ठेवलेलं आहे आणि हा दगड मी याच्यावरती ठेवला की तो त्याच्यामध्ये वरती राहतो. हा प्रयोग तुम्ही घरी करून बघा. या कागदाला आकार असा दिलेला आहे आणि त्यामुळे हा राहू शकतो त्याच्यामध्ये.
जास्त वजनाचा. हा सॉरी, पंख्यामुळे तो राहत नाही. पण तुम्ही घरी करून बघा प्रयोग. हा आकार असा दिला की ह्याच्यावरती वजन, म्हणून पत्रे असतात ना आपल्या छप्पर घरावरती, त्याचा आकार का असा असतो हे विज्ञान तुम्हाला कळलं. मित्रांनो, आज आपण जे बघणार आहोत ते संत आहेत, संत नामदेव. मला मुद्दाम सांगायचं आहे की ह्या संत नामदेव काय किंवा तुकाराम काय किंवा सावता माळी काय, या संतांचं एकच महत्वाचं कार्य लक्षात घ्यायला पाहिजे. अध्यात्म नुसतं टाळ कुटत राहिले नाहीत. त्यांनी आपलं स्वतःचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय सांभाळला आणि मग अध्यात्माचं केलेलं आहे. लक्षात घ्या. बघितलं तुम्ही तर सावता माळी शेती आणि भाजीपाला करायचं. संत नामदेव कपडे शिवायचे, वडलोपार्जित कपडे. संत सेना महाराजांचं केश कर्तन हे काम होतं, ते करत होते. गोरा कुंभार तर मातीची भांडी तयार करायचे. संत नरेरी सोनार तर सुवर्णकार होते. त्यानंतर संत तुकाराम महाराजांचं किराणा मालाचं दुकान होतं. लक्षात घ्या. संत रोहिदास चर्मकार होते आणि दामाजी पंत हे शासकीय सेवेत होते, उठाराचे सांभाळ. लक्षात घ्या, या वारकरी संप्रदायाने तुमचं काम सोडून टाळकुटा असं सांगितलेलं नाही. तेव्हा आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपलं काम, जे पोटाचं साधन आहे ते प्रामाणिकपणे करायचं आणि मग आपण हे करायचं, मग आपण अध्यात्म करायचं आणि अध्यात्म करताना मनापासून ते करायचं. मला एकाने प्रश्न विचारला, हिंदी भाषिक होता. सोमन साहब, आप इतने बड़े बड़े बात करते हैं तो एक भी भगवान ने महाराष्ट्र में जन्म नहीं लिया. भगवान कृष्ण नॉर्थ इंडिया के, प्रभु रामचंद्र वो भी अयोध्या के, नॉर्थ इंडिया. एक भी संत मी त्यांना सांगितलं, अरे पंढरपूर विठोबा नहीं, वो कर्नाटक के कानडा विठ्ठलू. तुम्हारे महाराष्ट्र में एक भी भगवान ने जन्म लिया नहीं लिया. मी त्याला त्याच्या भाषेत लगेच समजावून सांगितलं, भगवान ने जन्म इधर नहीं लिया महाराष्ट्र में, क्योंकि इधर राक्षस नहीं थे. उधर राक्षस थे, इसके लिए लिया जन्म उधर. लेकिन भगवान ने उसके दूत इधर भेजे, व संत. आणि आज आपण ज्या संताची ओळख करून घेणार आहोत तो केवळ महाराष्ट्रात नाही जगला, महाराष्ट्रात भागवत धर्माचा प्रचार नाही केला, तर पंजाब मध्ये जाऊन भागवत धर्माचा प्रचार केला. एकमेव संत नामदेव. 20 वर्ष पंजाब मध्ये राहिले, 24 वर्ष. शीख लोकांचा तो धार्मिक ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये नामदेवांचं अभंग आहेत. विशेष आहे, त्यांची ओळख आपण करून घेऊया. भागवत धर्माची पताका पंजाब पर्यंत नेणारे कीर्तनकार संत नामदेव. 1270, 2 नोव्हेंबर 1270 त्यांचा जन्म झाला आणि 3 जुलै 1350, 80 वर्ष आयुष्य मिळालं. विशेष आहे. जन्म कुठे झाला? नरसी बामणी, जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये झाला. व्यवसाय शिंपी, वडलार्जित. पिता दामाशेठ, माता गोणाई, आडनाव रेळेकर त्यांचं आडनाव. पण रेळेकर म्हणून कोण ओळखणार नाही. संत नामदेव, नामा म्हणे असं आलं की समजायचं नामदेवांचा अभंग आहे. तुका म्हणे. आता विशेष म्हणजे भक्त शिरोमणी असं संत नामदेवांना म्हटलं जातं, कारण वारकरी संप्रदायाचे प्रचारक आणि नामवेदाचं त्यांनी आद्य प्रणेते असं म्हटलं जातं. एकदा दामाशेट्टी म्हणजे त्यांचे वडील, दामाशेट्टी वडील ते बाहेरगावी गेले होते आणि त्यांची पंढरपूरच्या मंदिरात नैवेद्य दाखवायचं काम आपल्या चिरंजीवाला नामदेवाला दिलं. आता ओळख करून देताना सुरुवातीला त्यांनी जे सांगितलं ते नैवेद्य खायला पाहिजे असं विनवणी करू लागला तो बाल संत नामदेव.
वडील जेव्हा नेतात नैवेद्य तो खातो आणि आपण नैवेद्य दाखवतोय देवाला अर्पण करतोय त्यावेळी देव खात नाही असं का? बराच वेळ वाट बघितली. पित्यानं ठेवलेला नैवेद्य देव रोज खातो आणि नामदेव देवाला म्हणाला, जर तू माझ्या हातचा नैवेद्य स्वीकारला नाहीस तर मी तुझ्या पायावर डोके आपटून प्राण देईन. नामदेव बालवयातला मुलगा, पण देव नैवेद्य खातो आणि त्याने आपण ठेवलेलं नैवेद्य खात नाही याचं त्यांना मनाला लागलं. मित्रांनो, कथा अशी आहे की देव साक्षात प्रगटला अशी कथा आहे आणि त्याने नैवेद्य भक्षण केला आणि ही कथा लोकप्रिय आहे. आता वयाच्या 11व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह गोविंद शेट्टी सदावर्ते यांच्या राजाई नावाच्या कन्येशी विवाह झाला. लौकिक गोष्टींचा त्याग करून अलौकिक गोष्टींच्या मागे लागेल. आई आणि पत्नी संसारात ओढण्याचे त्यांना प्रयत्न केले, पण ते प्रयत्न यशस्वी झाले. आई आणि पत्नी शेवटी अध्यात्माच्या मार्गाला लागली. घरातील विरोधामुळे भक्ती अधिक उत्कट झाली. भक्तीचा अहंकार होता मात्र. आणि 1291 मध्ये ज्ञानदेवांची भेट झाली आळंदीला. पण नामदेव गुरुविद्या असल्यामुळं इतरांपुढे कच्चा, यांना गुरु नाही म्हणून खिन्न झाले. ज्ञानदेवांनी विठोबा खेचरकडे त्यांना पाठवलं. विठोबा नागनाथ मंदिरात होते, तिथे नामदेव गेले आणि मंदिरात पाहतो तो काय, विठोबा शिवलिंगावर पाय ठेवून पहुडले होते. शिवलिंगावर पाय ठेवून विठोबा पहुडलेले होते. नामदेवाला खटकलं, अरे भगवान शंकराच्या वरती पाय ठेवून विठोबा केसर कसे बसले आहेत, पहुडले आहेत. विठोबा म्हणाले, मी वयानं थकलो आहे, मला काही पायात उत्साह नाही, उचलत नाही पाय, तेव्हा तूच माझे पाय उचलून जिथे शिवलिंग नाही तिथे तू ठेव, असं त्याने सांगितलं. झालं. नामदेवनी विठोबा केसरांचे पाय उचलले आणि ठेवायला लागला. तेवढ्यात खाली शिवलिंग आलं. जिथे जिथे पाय ठेवले तिथे खाली शिवलिंग होतं, अशी कथा आहे. तेव्हा विठोबा खेचर हे नामदेवांचे गुरु झाले आणि नामदेवांचा जो गर्व होता तो कमी झाला. काल विश्वामित्राचं ऐकलं, विश्वामित्र कसा बदलला, तपश्चर्या केली, पण अशाच घटना झाल्या त्यावेळी झालं असणार. ही दंतकथा असो किंवा खरी कथा असो, पण ही कथा नामदेवांच्या बाबतीत सांगितली जाते. एकदा कुत्र्यानं चपाती पळवली. नामदेवाने ते बघितलं. आपण असतो तर काठी घेऊन कुत्र्याच्या मागे लागलो असतो, पण नामदेव तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे लागले. अरे नुसती चपाती खाऊ नको, बरोबर तूप लावून खा. विचार करा कसे संत होऊन गेले. श्रावणी सांगितली मात, मस्तकी ठेवला हात, पदपिंड विसर्जित केला नामा. नामदेवाने ज्ञानेश्वरांबरोबर तीर्थयात्रा केलेली आहे. ज्ञानदेवांच्या समाधी 1296 आळंदीस उपस्थित होते. ज्ञानदेवांनी जेव्हा समाधी घेतली, संजीवन समाधी, त्यावेळी नामदेव तिथे उपस्थित होते. पंजाबात 20 वर्ष राहिले आणि जीवनाची अखेर चालवतात पुन्हा पंजाबातून महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वरला 81व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्र्यंबकेश्वरला त्यांची समाधी आहे. हजारो अभंग लिहिलेत, 2500 अभंग लिहिलेत. पंजाबी भाषेत लिहिलेलं आहे. पंजाबात घुमान येथे ते होते. पंजाबात त्यांनी काय केलं ते बघूया आपण. संत नामदेव यांनी पंजाबमध्ये भागवत धर्माचा आणि भक्ती चळवळीचा प्रचार 20 ते 24 वर्ष केला असं सांगितलं जातं. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान येथे वास्तव्य करून समतेचा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या कार्यामुळे शीख बांधव त्यांना नामदेव बाबा किंवा भगत शिरोमणी या नावानं आदरानं ओळखत असत. घुमानला मध्ये नामदेवांचं साहित्यावरती संमेलन झालं आणि महाराष्ट्रातून बरेच साहित्यिक त्यावेळी घुमानला पंजाबमध्ये केले होते. गुरुग्रंथ साहेब हा शीख धर्माचा जो पवित्र ग्रंथ आहे, संत नामदेवांनी
61 ते 62 रचना नामदेवजी मुखबाणी, त्यांना मुखबाणी असं नावाने समाविष्ट केलेले आहेत. गुमान येथे त्यांनी तपश्चर्या केली आणि तिथे त्यांचं भव्य मंदिर बांधलेलं आहे पंजाबमध्ये. महाराष्ट्रातील संतांचं दुसऱ्या राज्यात मंदिर एवढ्या दूरवर पंजाबमध्ये असं आपल्याला ही एकमेव घटना अशी आहे. पंजाबमध्ये कार्य कसे गेले असतील माहित नाही, त्याबद्दल काही नाही. त्यांच्या ओळखीचे कोण होते का, मित्र होते का, म्हणून पंजाबमध्ये गेले. आणि पंजाबमध्ये ते गुरुदासपूर जिल्ह्यामध्ये 20 ते 24 वर्ष राहिले आहेत. पण त्यामुळे झालं काय, पंजाबीत रचना केली, हिंदीत केली आणि मराठीत रचना केल्या. हे विशेष आहे. नामदेवाने कीर्तनातून सर्व समावेशकतेचा आणि मानवी समानतेचा संदेश दिला. हे ग्रेट आहे. मानवी समानता मी सांगणार आहे. वारकरी संप्रदाय भागवत धर्माने काय दिलं देणगी जगाला. भक्तीपर पदे लिहिली, मराठी सोबत हिंदी आणि पंजाबी भाषेत ते उपलब्ध आहेत. महाराष्ट्र आणि पंजाब यांचं सांस्कृतिक आध्यात्मिक सांगड संत नामदेवांमुळे झाली. आपण 2-3 अभंग बघूया त्यांचे, कल्पना येईल. नामा म्हणे सेवा करणे हे कठीण, सेवा करणे हे कठीण काम असते. बघा, साधी एक ओळ आहे. आता इथे या मंदिरामध्ये या भगिनी आपल्या सेवा करतात. कशासाठी करतात? त्यांना कोण पगार देतो? नाही. पैसे मिळतात? नाही. कशासाठी करतात? घरी काय वेळ जात नाही? मित्रांनो, सेवा करताना जो आनंद मिळतो त्याची किंमत पैशामध्ये करता येत नाही. त्यांना वेळ आहे म्हणून देवीची सेवा करतात का? तर नाही. ते समाधान ते पैशामध्ये, सिनेमा बघितला, नाटक बघितलं, त्याच्यामध्ये मिळत नाही. ते देवीची सेवा करून मिळते. म्हणून मी प्रत्येकाला सांगेन, कुठेतरी सेवाभावी करा. शीख धर्मात आहे ते बूट जेव्हा सांभाळतात, त्यांच्या ज्या मंदिरात जेव्हा जातात बूट सांभाळतात. कोणी मोठा अधिकारी असो तो बूट सांभाळतो. सेवा, स्वतः चहा पितोच आपण, पण दुसऱ्याला चहा देताना स्वतःच्या अंगणातला कचरा आपण काढतोच, पण दुसऱ्याच्या अंगणातला कचरा काढताना स्वतः एसटी मध्ये बसमध्ये बसतो सीटवर, पण एखाद्या वृद्ध माणसाला, एसटी भरलेली आहे, वृद्ध माणसाला आपण जागा दिली नाही, आपण उभे राहत आणि त्याच्या डोळ्यात जे दिसतं, जबरदस्त. हे मी अनुभवलंय. काही लोकांच्या घरामध्ये बघा, कोणी येतच नाही, पाहुणा येत नाही, मित्रमंडळी येत नाही, काही नाही. 1 कप चहा कोणाला द्यायची सवय नाही, 1 रुपया द्यायची सवय नाही. नाही, त्यासाठीच तर गंगा दशरा आहे, त्यासाठी तर अक्षय तृतीया आहे. दान म्हणजे डोनेशन नव्हे. डोनेशन देताना नाव सांगायचं असतं, काय दिलं ते सांगायचं असतं. दान हे गुप्त ठेवायचं असतं. एका हातानं दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये. या अधिक महिन्यामध्ये सेवा करा. एका विद्यार्थ्याला, गरीब विद्यार्थ्याला फ्री शिक्षण दिलं, आपल्याकडची काही पुस्तकं विकत घेऊन त्याला दिली, त्याची फी भरली शाळेची. अशक्य काही नाही, पण ती सवय पाहिजे. श्रीमंतच लोक करू शकतो का? तर नाही. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये अक्षय तृतीया जी येते, जलदान करा, उन्हाळ्याच्या दिवसात येत असते. साधी गोष्ट आहे. अशी आहे. आता वृत्ती वाढली आहे. काही लोक असं, एखादा हॉस्पिटलमध्ये आहे, नातेवाईक नाही, पण तिथे बसायचंय का? मी बसतो, असे सांगणारे लोक आहेत. मित्रांनो, नामा म्हणे सेवा करणे हे कठीण, खरंय. भक्तीशी तुष्टे नारायण, देव भक्तीनं संतुष्ट होतो. भक्ती पाण्यात मिसळली की तीर्थ होता, अन्नात मिसळली की प्रसाद बनतो. गीतामध्ये मिसळली भक्ती की त्याचं हे प्रार्थना होते. आणि कामात भक्ती मिसळली की सेवा बनते. काम म्हणून करायचं नाही, सेवा म्हणून करायचं. काम केलं की दमायला होतं, सेवा केली की दमायला होतं नाही होत. किती विलक्षण भक्तीचं सामर्थ्य आहे हे महत्वाचं आहे. प्रेम नसताना भक्ती करता येत नाही. त्या ठिकाणी प्रेम पाहिजे, आसक्ती पाहिजे. देवी मला माझं भलं करीन म्हणून पण भक्ती करायची नसते.
मला एका लहान मुलाने प्रश्न विचारले, फार सुरेख प्रश्न विचारले. बघा, नीट लहान मुलं जास्त विचार करतात. हा, मला विचारलं, फुलं घालून देव प्रसन्न होत असतात तर फुलवाल्यांना फुलं विकली नसती, त्यांनीच देवाला घातली असते की नाही? तो विकेल कशाला? म्हणजे फुलं घालून, केवळ फुलं घालून देव प्रसन्न होत नाही. पूजा करून देव प्रसन्न होतो का? नाही. तसं असतं, तो जो पुजारी सिद्धिविनायक मंदिरात रोज पूजा करतोय गणपतीची, तो श्रीमंत व्हायला पाहिजे होता, सुखी व्हायला पाहिजे होता. पण नाही, त्याला पण अडचणी आहेत. मित्रांनो, देवाकडे मागायचं नसतं. लहान मुलगा सांगतो, देव जर देत असता तर देवाच्या मंदिरामध्ये पेटी कशाला पाहिजे होती? देवानं मंदिराला दिलं असतं की नाही? दिलं असतं. किती मुलं विचार करतात बघा, लहान मुलं. देवाकडे मागायचं नसतं, देवाला द्यायचं असतं. आणि तो देव म्हणजे जनता जनार्दन. गरीब हे एक आपल्यापुढे प्रतीक आहे देवीच्या मूर्तीचं. देवीचे गुण आपल्या अंगी घ्यायचे, यासाठी. पुढचं अभंग बघितला, भक्तीविण मोक्ष नव्हे हा सिद्धांत. भक्तीशिवाय मोक्ष मिळत नाही. भक्ती हीच महत्वाची. खरं सांगायचं तर भक्तीवर 1 तास बोलावं लागेल. भक्ती करायची म्हणजे कसं करायचं, काय करायचं? नामा म्हणे नामे नासोनिया पाप. नामदेव म्हणतात, नामस्मरणाने पाप नाश होतो. नामस्मरण. आणि या सर्व संतांनी आपापलं काम करताना नामस्मरण केलेलं आहे. आता प्रॅक्टिकल मी सांगतो, नामस्मरण केल्यानंतर काय होतं बघा. कष्ट वाटत नाही. तुम्ही साधी चपाती बनवताय, नामस्मरण करा. कोणाचंही, कुठल्याही देवाचा घ्या तुम्ही. आता संप्रदाय पूर्वीच्या काळी होते, गाणपत्य संप्रदाय, गणपतीचे भक्त, शैव शंकराचे भक्त, वैष्णव विष्णूचे भक्त. तुम्हाला माहितीये, तुम्हाला काही लोकांना माहिती असेल, लग्नामध्ये पंगत बसली की गंध लावायचे साखळीनी. ते उभं लावायचे की आडवं लावायचं? शैव असतात ते आडवं गंध, आणि वैष्णव ते उभं गंध. विचारायचे, कारण पूर्वीच्या काळात असं होतं. किती आम्ही शैव आहोत. हो, काय सांगू. आता सिंहस्थ येतोय 31 ऑक्टोबरला नाशिक त्र्यंबकेश्वरला. तेव्हा पेशव्यांच्या काळात आखाड्यांची मारामारी झाली, अक्षरशः इंज्युअर्ड झाले, काही मृत्यू पावले. का? तर शैव म्हणायचे आम्ही अगोदर स्नान करा, वैष्णव म्हणायचे आम्ही अगोदर स्नान करा. पेशव्यांनी निर्णय दिला. इतिहासात आहे, पेशव्यांनी निर्णय दिला, जे शैव आहेत त्यांनी त्र्यंबकेश्वरला जा, आणि जे वैष्णव आहेत त्यांनी नाशिकला गंगा गोदा तटे म्हणजे गोदावरीच्या काठावरती स्नान करा, अशी विभागणी केली. त्यामुळे शांतपणे चाललेलं आहे. जे शैव असतात, शंकराचे भक्त असतात, ते त्र्यंबकेश्वरला जातात आखाडे, आणि जे वैष्णव आहेत ते सगळे गोदाकाठी जातात. पण पूर्वीच्या काळी होतं, आता आपल्याला पण माहिती नाही आपण वैष्णव की शंकर. एकादशी जेव्हा 2 येतात तेव्हा आम्हाला पंचांग करताना फोन येतात, आपली पहिली एकादशी की दुसरी, एवढंच माहिती. स्मार्त की भागवत हे शब्द पण आता लोकांच्या लक्षात नाही, पहिली की दुसरी. वारकरी संप्रदाय दुसरी, वैष्णव. तुम्ही शैव असाल तर पहिली स्मार्त. कधी कधी येतात 2 एकादशी, स्मार्त आणि भागवत. त्यावेळी नामा म्हणे नामे नासोनिया पाप. नामस्मरणाने पाप जात, नकळत घडलेलं पाप जातं. जैसा त्याचा भाव तैसा भासे. ज्याच्या मनात जसा भाव असतो तसा परमेश्वर त्याला दिसतो. मित्रांनो, हे सगळं अभ्यासलं की शेवटी वाटतं एकच भाषा हृदयाची. एकमेकाला कळते हृदयाची भाषा. एकच जात ती मानवतेची, एकच धर्म तो प्रेमाचा, आणि एकच देव जो सर्वव्यापी चैतन्यमय आहे, तो एकच देव, आणि हेच शाश्वत सत्य आहे. चला आता भागवत धर्माबद्दल बोलू. संत आणि महाराष्ट्र खरोखर भाग्याचा. मी म्हटलं ना, देवानी जन्म नाही घेतला तरी देवदूतांनी घेतलं. भागवत धर्म ही देणगी आहे. कशी बघा, भागवत पुराणात सांगितलेला धर्म तो भागवत धर्म. हा मूळचा वैष्णव धर्म आहे, लक्षात घ्या. वैष्णव धर्म आहे. भगवत भक्तांचा धर्म तो भागवत धर्म.
भगवंताने उपदेश दिला तो धर्म आणि भगवान कृष्णाने उपदेश दिला तो धर्म म्हणजे भागवत धर्म. उपास्य देवता श्री कृष्ण, 4 वेद अधिक सांख्य योग म्हणून 5 रात्र संप्रदायातून भागवत धर्म संप्रदायाची निर्मिती झाली. महत्वाची गोष्ट, पूर्वी यज्ञ करायचे. सोप्या भाषेत सांगतो, यज्ञ. आणि यज्ञाचा अतिरेक एवढा झाला, कर्मकांडांचा अतिरेक एवढा झाला, त्या यज्ञामध्ये पशुबळी द्यायला लागले. पशुबळी देता देता माणसाचा बळी द्यायला लागले. विचार करा, भागवत धर्म हा यामुळे निर्माण झाला की बळी द्यायचा नाही, पशुचा बळी द्यायचा नाही हे सांगितलं. कर्मकांडा विरहित असा हा भागवत धर्म शिक्षण देतो. एकच भक्ती, अवघड ज्ञानाला भक्तीची जोड भागवत धर्माने दिली. सर्व कर्मे परमेश्वरासाठी करावी, परमेश्वराच्या ठिकाणी मन जडवावे, साधूंची संगती धरावी, भगवंताच्या आचारांचे अनुसरण करावे, प्राणीमात्रांच्या ठिकाणी आत्मस्वरूपात भगवंताचे दर्शन घ्यावे. सर्व विष्णुमय जगत आहे ही भावना जोपासावी. काया वाचा मने निष्ठापूर्वक भगवंताची उपासना करा. नाही तर इकडे शनी महात्मा वाचायचं, पूर्वीच्या काळी सासवा असायच्या, शनी महात्मा वाचायचं आणि तिकडे सुनेला त्रास द्यायचा नाही. मित्रांनो, काय काय गोष्टी सांगितल्याशिवाय कळणार नाही. एक महाराष्ट्रातच प्रवचनकार होते, मोठे ज्ञानेश्वरी प्रवचन द्यायचे. त्यांचे एवढे सुनेला त्रास दिला त्या ग्रस्तांनी की सुनेनं आत्महत्या केली. मोठे प्रवचनकार, हजारो रुपये घ्यायचे एकेका प्रवचनाचे ज्ञानेश्वरीवरती. आज आपण बघतो पैसेवाल्यांचं काय होत आहे. तो भोंदू साधू बघितला, साधू काय राक्षस, करोडो रुपये होते, परदेशी पळून जाण्याची तयारी होती. आज काय अवस्था आहे. तो क्लासवाला, नीटचे क्लासेस घेणारा, करोडो रुपये, करोडो. आज काय परिस्थिती आहे. एक ती मॉडर्न कॉलेजची प्राध्यापिका रिटायर्ड व्हायला आली होती, जवळ आली होती, काय बुद्धी भ्रष्ट झाली आणि नीटच्या पेपर फोडीमध्ये आल्यामुळं तिला कॉलेजनी काढून टाकली. प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी काही मिळणार नाही तिला. हे मी का सांगतोय, आजूबाजूला बघा. आपल्याला वाटतं हे पैसेवाले सुखी आहेत, तसं नाहीये. आपल्याला वाटतं तसं ते नाहीये. त्यांना झोप येत नाही रात्री, तळमळतात. एसी आहे पण तळमळतात. आणि तुम्ही आम्ही बरं झोप, कॉटवरती पडल्यानंतर गादीवरती लगेच झोप येते. राम कृष्ण हरी हा मंत्र फक्त म्हणायचा. राम हृदयात असतो, कृष्ण आकर्षित करतो आणि हरी हा ऐक्य रूप दर्शवतो. 16 ओळे कर्मकांड भागवत धर्माला मान्य नाही. तुझ्यात पण वारकरी 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 संप्रदाय तो सुद्धा महत्वाचा आहे. 4थ्या 5व्या शतकापासून 10व्या शतकापर्यंत तामिळनाडूमध्ये, किती जुना आहे बघा, 4थ्या 5व्या शतकापासून 10व्या शतकापर्यंत तामिळनाडूमध्ये अलवार संत होऊन गेले. 12 संत तामिळनाडूमध्ये. आणि यांनी विष्णू भक्तीचा प्रचार केला आणि तीच विष्णू भक्ती आपल्या संत याच्यामध्ये आलेली आहे. आता वारकरी, वारी करणारा हा वारकरी, भागवत धर्माला यांनी पालन करतो तो वारकरी. वारी म्हणजे श्वास, वारी म्हणजे ध्यास आणि वारी म्हणजे भक्तीची आस, आणि ते करणारा तो वारकरी. आता काय काय लोक म्हणतात आम्ही वारकरी वारकरी आणि करतात काय ते मी बोलत नाही. आता वारकरी हे सांगायचं नसतं, करायचं असतं. काय काय बघा, विठ्ठल म्हणून कृष्णाची उपासना करायला सांगते. नैतिक वर्तनावर भर, खरं बोलणं, सत्य बोललं पाहिजे वारकऱ्यांनी. कर्तव्यावर आधारित जीवन दृष्टिकोन पाहिजे. तंबाखू आणि दारू सेवन वर्ज्य. परस्त्री रुक्मिणी समान हे वारकरीचं पंथाचं तत्व आहे. सात्विक आहाराचा अवलंब, कांदा लसूण वगळून दुग्ध शाकाहारी आहार. एकादशीला उपोषण करायचं वारकरी.
नंतर विद्यार्थी जीवनात ब्रह्मचर्य पाळायचं. जाती, लिंग, संपत्ती यावर भेदभाव करायचा नाही. हे वारकरी संप्रदाय. समानता, मानवता. हिंदू ग्रंथांचं वाचन करायचं, दररोज हरिपाठ म्हणायचा, पठण करायचं, नियमितपणे भजन कीर्तन. मंत्र काय? रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करायचा. गळ्यात तुळशीची माळा. तुळशीची माळा माहिती आहे ना? तुळशीचं झाड जे असतं त्याच्या काष्टाची माळा. कपाळावर 3 उभ्या रेषा, 2 सफेद गोपीचंदाच्या आणि 1 काळी रेषा. वारकऱ्याचं तुम्ही बघितलं असेल. देव हाच अंतिम सत्य. सामाजिक जीवनात मूल्य जपायचं. आणि तुझा आत्मा म्हणजे हा ईश्वर, माझा आत्मा हा सुद्धा ईश्वर. एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला नमस्कार करतो आणि नंतर दुसरा वारकरी त्या पहिल्या वारकऱ्याला नमस्कार. एकानीच नमस्कार सगळ्यांना करायचा असं नाही, एकमेकाला नमस्कार. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी सर्व समान. उंची वेगवेगळी असेल पण पाय जसे समान असतात ना, तसे वारकरी सर्व समानता असते. एकमेकांना नमन करायचं. सामाजिक जीवनात वैयक्तिक त्याग, क्षमा, साधेपणा, शांतपूर्ण जीवन, सहजीवन, अहिंसा, प्रेम आणि नम्रता हे वारकऱ्यांचं तत्व आहे. ज्ञानेश्वर माऊली, चोखामळा, एकनाथ, तुकाराम. पंढरपूरची वारी 1291 सुरू झाली आणि आज तागत ती चालू आहे. ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला पहिली पालखी निघते. संत तुकारामाची अष्टमीला ज्ञानोबारायांची निघते. आणि त्या कधीतरी एकादशीच्या अगोदर मी त्याविषयी तुम्हाला सांगेन. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, ब्रह्मसूत्र, पंचरात्र, वेद आणि उपनिषद ही व्याख्यानं. खरं सांगायचं तर घड्याळाचा काटा बघितलाच नाही, पुढे पुढे जातो. 9 वाजले 15 मिनिटं फक्त आहेत. मला लोकांनी प्रश्न विचारला, आमच्या समस्या वेगळ्या आहेत. म्हटलं काय समस्या आहेत? तब्येत चांगली राहत नाही. मित्रांनो, तब्येत सर्वात महत्वाची असते, लक्षात घ्या. खरं सांगू का, आपल्याला जीवन कसं जगावं हे शाळेत शिकवलं गेलंच नाही. म्हणून मी मुद्दा म्हणलाय, सर्वात घातक सवय काय म्हणजे का? घातक सवय काळजी करणं, ती आजपासून टाळायची. सर्वात मोठं नुकसान म्हणजे काय? आत्मसन्मान हरवणं म्हणजे मोठं नुकसान. सर्वात मोठी समस्या म्हणजे भीती. निर्भयपणे जगता यायला पाहिजे. निर्भयपणे. आपल्याला घाबरवणारे समाजात असतात. निर्भयता. त्यानंतर सर्वात प्रभावी झोपेची गोळी म्हणजे कुठली माहितीये का? औषधाच्या दुकानात मिळते ती नाही, मनशांती. म्हणून आता स्क्रीन, मोबाईल 1-2 तास अगोदर बघायचं नाही झोपेच्या अगोदर. नाही तर ते डोळ्यासमोर इथं झोप लागत नाही. कठीण आहे पण करून बघूया. सर्वात क्षुद्र सवय, वाईट सवय कुठली माहितीये का आपल्याला? कुजबूज करणं, कुजबूज न. मी एका इमारतीत गेलो, त्या मित्राकडे नेहमी जात असतो. खाली महिलांचा ग्रुप बसलेला होता. दररोज मी जातो त्या मित्राकडे तेव्हा आपापसात जोर जोरात बोलत असतात. एक दिवस मी त्या मित्राकडे गेलो, सगळ्या भगिनी शांत. मला वाटलं काहीतरी दुःखद घटना घडली, काय झालं काय. म्हणून एकीला, जरा माझ्या ओळखीची बाई होती, तिला विचारलं, का हो एकदम शांत का आज? नाही हो, सर्व हजर आहेत आज, सगळ्या हजर आहेत, त्यामुळे आम्ही शांत. कोणाबद्दल बोलायचं? हा मोठा प्रश्न. मित्रांनो, कुजबूज करणं टाळलं पाहिजे. सर्वात महत्वाचा सोबती म्हणजे आशावाद. सर्वात घातक शस्त्र प्रत्येकाकडे आहे, देवानं दिलेलं फ्री ऑफ चार्ज, जीभ आहे की नाही शस्त्र. कोल्हापूरकडे लग्न असेल ना, इथे कोण कोल्हापूरचं असेल त्यांना पूर्वीच्या काळात होता, आता तेवढं नाही. हे नातेवाईक मंडळी लग्नाला आली ना एखाद्याच्या घरी, ती जाईपर्यंत यजमानाला शांती नसते. आपापसात जुनं पुराण भांडणाचं कारण असतं. बहिणी सुद्धा, तू मला त्यावेळी तसं म्हणाली होतीस. कधीच जुनं. जीभ सावधपणे वापरायची. तिला हाड नाही, जिभेला हाड नसतं. सावधपणे वापरायची.
सर्वात मोठी संपत्ती म्हणजे विश्वास. सर्वात मोठा सुंदर पेहराव म्हणजे स्मित हास्य. घरी गेल्यानंतर स्माईल द्या ना तुमच्या घरी. इथे आलेले नसतील त्यांना नुसतं चेहरा हसरा करा बघा. हा सुंदर पेहराव आहे, फ्री ऑफ चार्ज. सर्वात चैतन्यशाली गोष्टी म्हणजे उत्साह आणि सर्वात क्षुद्र वृत्ती म्हणजे सूड भावना. काल बघितलं विश्वामित्र, सूड भावना, सूड. तू मला असं केलं. आमच्या कोकणामध्ये पूर्वी असायचं असेल, मी कोकणातला आहे म्हणून सांग, मी मेलो तरी चालेल पण तुला मारेन. अरे मी मेलो तरी चालेल मग तुला मारेन काय? काय माणसं ना, जीभ हे फार जपून वापरावे लागतं. आणि सर्वात घाणेरडी व्याधी म्हणजे उद्धटपणा. सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे अहंकार. म्हणून म्हणतात आपल्याकडे सुंदर सांगितलंय संतांनी, आपलं यश हे ईश्वराच्या चरणी ठेवायचं, म्हणजे अहंकार येत नाही. महानपणाचं लक्षण म्हणजे क्षमाशीलता. कुणी आपल्याशी वाईट वागलं तरी त्याला क्षमा करायची हे. आणि सर्वात अनिश्चित गोष्ट, एखादं औषध घेतलं, एखादं प्रॉडक्ट घेतलं, एक्सपायरी डेट असते त्याच्यावरती, पण माणूस जन्मतो त्यावेळी त्याच्यावर एक्सपायरी डेट ईश्वर लिहित नाही. आज झोपल्यानंतर उद्या उठू की नाही हे माहीत नाही. त्या दृष्टीने आपण जीवन जगलं पाहिजे. आज आपण संत नामदेवांना वंदन केलं, परंतु इथे ज्येष्ठ नागरिक बरेच आहेत, त्यामुळे मला सांगायला पाहिजे. दक्षिण जपानमध्ये ओगिनी नावाचं एक गाव आहे. तिथे सगळे दीर्घायुषी लोक आहेत, दीर्घायुषी 100 वर्ष झालेली. आणि हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेक मिरालेस त्या दोघांनी त्या गावामध्ये मुलाखती. तुम्ही एवढे आयुष्य कसं तुम्हाला मिळालं? मित्रांनो, त्यांनी सांगितली, उत्तर दिली. त्याचं पुस्तक त्यांनी लिहिलंय, त्याचं नाव इकिगाई. तुमच्यापैकी किती लोकांनी वाचलंय? जस्ट हात वर करा. इकिगाई आहेत 4-5 गुड. प्रत्येकाला आपल्याला वाटतं की आयुष्य 100 वर्ष जगायला पाहिजे, नक्कीच. पण ते कोणाच्या हातात असतं? इतरांच्या हातात नाही, आपल्याच हातात असतं. त्यांनी 10 पॉइंट काढले, जास्त नाही, 10. आणि ते 10 पॉइंट्स मी तुम्हाला आज सांगतोय. पहिली गोष्ट, कठीण नाही, आज कठीण नाही, सोपं आहे. पहिली गोष्ट, सतत कार्यामध्ये राहा, कार्यरत राहा, सतत कामात राहायचं. पुरुष वर्गाला सांगतोय, महिला वर्गाला का स्वयंपाकघरात काम असतं सतत, पण पुरुष वर्गाला सांगतो, फडका घ्या, रुमाल कुठला तरी पुसणं, भिंती पुसा, खिडक्या पुसा. काम ज्याला करायचं ना त्याला भरपूर असतं, ते दिसतं. करून बघा ना उद्यापासून. आज 4था दिवस संपला, 5वा दिवस सुरू होतोय उद्या, गंगा दशहरा. सतत कामात राहा. किती फायदा होतो. त्या 100 वर्ष जगलेत, आपल्याला पण 100 वर्ष जगायचं. इकिगाई पुस्तकात लिहिलंय. पहिला पॉइंट, सतत कामात राहा. दुसरा पॉइंट, निर्भयपणे जगा. निर्भय. आपण घाबरत जगा. तुम्हाला माहितीये, प्रत्येक जण घाबरवतो. कोण घाबरवतो? डॉक्टरकडे गेलो ना, डॉक्टर एक्सरे बघताना असा चेहरा करतो जसं काय आपल्याला तो आजार झाला. काही नसतं, पण आपण घाबरलो तर फी जास्त देणार त्याला. घाबरायचं नाही. पोलीस घाबरवतो, पुढारी घाबरवतो, सगळे घाबरवत असतात, वकील घाबरवतो. ही केस तुमच्या विरोधातच जाणार, पहिलं सांगणार. पण आपण बघूया, काहीतरी करूया. लक्षात घ्या, घाबरायचं नाही, निर्भयपणे जगायचं. चुका कमी केल्या की निर्भयपणे जगता येतं, आणि ज्ञान प्राप्ती झाली की निर्भयपणे जगता येतं. लक्षात घ्या, निर्भयता ही महत्वाची आहे. आपले स्वामी विवेकानंद लहान असताना देवीच्या दर्शनाला चालले होते. एकदम लहान होते, बाल. आणि ते देवीच्या मंदिरात जाताना वाटेन माकडं यायची, आणि माकडं आली की हे घाबरायचे, लहानच होते, आणि घरी पळून यायचे. असे 3-4 वेळा झालं. शेवटी त्यांना राहवलं नाही. देवीच्या देवळात जवळ झाले, तेवढ्यात माकडं आली. तर ते जवळ एक साधू बसला होता, त्याच्या याच्यामध्ये गेले.
आणि तिथे साधून विचारलं, का रे बाळा काय झालं? नाही म्हणे, माकडं आली, देवीच्या दर्शनाला जायचंय. तर त्या साधूनं सांगितलं, तू माकडं आली ना तिथेच उभा राहा शांतपणे, माकडं आपोआप जातील. तसं संकट आली, दुःख आली की पळून जायचं नाही, तिथेच आपले पाय रोवायचे, शांतपणे तिथेच स्थिर राहायचं. संकट जशी आली तशी निघून जातात, हे आपण त्यापासून शिकायचं आहे. स्वामी विवेकानंद गेले, माकडं आली पुन्हा, ते तिथेच उभे राहिले, माकडं थोड्या वेळाने निघून गेली. मग ते देवीच्या दर्शनाला गेले आणि देवीचं दर्शन बोलावलं. गोष्ट साधीच आहे, पण संदेश मोठा आहे, शिकवण मोठी आहे, निर्भयपणे जगायचा संदेश दिलेला आहे. तिसरा पॉइंट महत्वाचा आहे, ज्येष्ठ नागरिकांना 80% पोट भरेल एवढंच जेवायचं, पोटभर जेवायचं नाही. आजी म्हणायची, मला अजून आठवतं लहानपणी, की जेवल्यानंतर 2 घास जेवता यायला पाहिजे. डॉक्टरकडे जाणं परवडणार नाही आता, आणि ते नीट परीक्षा अशा पद्धतीने झालेले डॉक्टर असले तर बघायलाच नको. तेव्हा आता आपण 80% जेवायचं, 2 घास जेवता यायला पाहिजेत नंतर. चौथा पॉइंट महत्वाचा, मित्र परिवार चांगला ठेवा. या मंदिरात या, इथे तुम्हाला ओळखी होतील. हा वृक्ष, इथे कठड्यावर बसलात बस, कोणतरी येतो, बोलतो, गप्पा मारतो. लक्षात ठेवा, महत्वाचं मित्र परिवार चांगला पाहिजे. त्यानंतर शारीरिक तंदुरुस्ती पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे. नाहीतर आपण काय करतो, व्यायामाचं उद्घाटन बरेच वेळा करतो. गुढीपाडवाला आपण सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊया, 4-5 जणांना फोन करायचे, आपण सगळे जाऊया. मग गुढीपाडवा झाला, नाही मग आता 8 दिवस झाले तर आता जाऊया रे, आज नको, सुट्टी. मग 1 जानेवारीला जाऊया, असं उद्घाटन करतात. बघा तुम्ही, 1 जानेवारी बघा, गुढीपाडवा बघा, मॉर्निंग वॉकला बागेमध्ये जास्त लोक दिसतात, आणि नंतर 8 दिवसांनी जात कमी झालेले असतात. व्यायामात घागरभर पाणी पाषाणावर ओतलं, दगड दुमंगत नाही, पण ते थेंब थेंब पडत राहिलं तर दगड दुमंगतो. तसंच व्यायामाचं आहे. आणि 6वा पॉइंट मी अगोदरच सांगितलेलं आहे, हास्य, चेहऱ्यावरती हास्य ठेवा. घरी गेल्यानंतर जेवताना, मी एकाच्या घरी जेवायला गेलो, बघतो 1 थाळी जास्त होती, डिश. मी त्यांना बोलावलं, त्यांनी, मी गेलो होतो, मी विचारलं त्यांनी, ही डिश जास्तची कशाला घेतली? नाही म्हणे, सगळ्यांनी मोबाईल त्या डिश मध्ये ठेवायचे, आमच्याकडे पद्धत आहे. जेवताना मोबाईल घ्यायचा नाही, कितीही महत्वाचा असला तरी. त्या रिकाम्या डिश मध्ये मोबाईल ठेवायचे. हो, एवढंच काय, एका हॉटेलनं बोर्डच लिहिला होता हॉटेल कॅशियरच्या जवळ, 10% कन्सेशन हॉटेलच्या बिलावरती, मोबाईल कॅशियरकडे जाऊन ठेवा, तो कुपन देईल. का? तर जेवताना, भोजन करताना, पण भोजन म्हणजे आधी यज्ञ कर्म म्हणतो, ते करताना मोबाईल वापरायचा नाही. तेव्हा हास्य विनोद करीत भोजन जेवायचं, मनस्वास्थ्य पाहिजे. 7वा पॉइंट महत्वाचा, निसर्गाशी जोडा नातं. जाऊन बघा निसर्ग, पावसाळ्यात विशेषतः वेगळा दिसतो. नंतर 8वा पॉइंट, समाधानी आनंदी राहा. जर कोणी मदत केली ना, धन्यवाद म्हणा. परदेशात पद्धत आहे, थँक्स. आता हे सगळं 10 दिवस झाले, 25 तारखेनंतर इथले ज्या स्वयंसेविका आहेत, भगिनी आहेत, त्यांना म्हणा, चांगला झाला, चांगली व्यवस्था आमची ठेवली. हो, काय व्याख्यान झाल्यानंतर कॉफी पण दिली, त्यांना सांगा कॉफी चांगली झाली होती. विशेषतः इथे जाऊ दे, घरात सुद्धा पुरुष वर्गाला सांगतोय, घरी जेवण जेवल्यानंतर चेहरा सुद्धा चांगला ठेवायला पाहिजे. आणि पत्नीला सांगा, भाजी मस्त झाली आहे, करणारीला बरं वाटत असतं. चहा कोणाकडे चहा दिल्यानंतर धन्यवाद, मस्त चहा झालाय म्हटलं, त्या देणाराला बरं वाटत असतं. हो, मी असं सांगितलं एके ठिकाणी, आणि नंतर मला दुसऱ्या दिवशी फोन आला मित्राचा एका, हो सोमन गडबड झाली. म्हटलं काय? म्हणे, मी घरी बोललो बायकोला, आज भाजी मस्त झाली आहे. तेव्हा बायको म्हणाली, हो आज शेजारणीनं भाजी दिली होती, आजच तुम्ही मस्त झाली म्हणता. मी रोज करते भाजी, कधीही मस्त म्हणत नाही. नाही, खात्री करून घ्या, घरातूनच मिसेसनीच केली आहे ना, आणि मग म्हणा चांगली झाली आहे. ते महत्वाचं.
समाधानी, धन्यवाद, वर्तमान काळात जगा, मगाच मी सांगितलं. आणि प्रत्येकामध्ये काहीतरी ईश्वरी कला आहे, ती कला जोपासा, छंद पाहिजे अशा रीतीने. मित्रांनो, मला माहिती आहे घड्याचा काटा पुढे पुढे जातोय, 11:15 आपल्याला थांबायचं आहे, परंतु मला मंगेश पाटगावकरांची कविता वाचल्याशिवाय आज जाताच येणार नाही. कारण गंगा स्नानाचा आपला आज 4था दिवस आहे. मंगेश पाटगावकरांनी कविता आपल्यासाठीच लिहिलेली आहे. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. जगायचं कसं देवी सांगणार नाही, दाकृष पण सांगणार नाहीत, आपणच ठरवायचं आहे शेवटच्या दिवसापर्यंत कसं जगायचं. पुढे काय लिहितात, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना, शाप देत बसायचं की दुआ देत हसायचं, तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. आज संत म्हणतात तेच सांगतायत आपल्याला, पण खरं सांगू का, कीर्तन ऐकायचं, विचार तिथे ठेवायचं, घरी जायचं नाही. पाटगावकर सांगतायत ते ऐकायचं, पण आपल्याच वरती अवलंबून आहे. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभं असतं. काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. फुलासारखं फुलायचं की काट्यासारखं सलायचं, तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं. पेला अर्धा भरला आहे हे सुद्धा म्हणता येतं, आणि पेला अर्धा सरला आहे हे सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच सांगा, सांगा कसं जगायचं. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच सांगा. मित्रांनो, अशा रीतीनं जीवन कसं जगायचं हे आपल्याच हातात आहे, आणि ते आपण विसरता कामा नये. त्या दृष्टीने आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. काल मला प्रश्न विचारले, ते 1-2 प्रश्नांची उत्तरं देतो. टिळक पंचांगाचा अधिक महिना कुठला आहे असं एकाने विचारलं. श्रावण महिना अधिक आहे टिळक पंचांगाचा, त्यामुळे गणपती दोघांचे एकदमच मेळी येणार आहेत. श्रावण महिना अधिक, आपला ज्येष्ठ अधिक आहे, दाते निर्णय सागर पंचांगाचा. दुसरा एक प्रश्न विचारला, आईची ओटी भरणं, सासूची ओटी भरली तरी चालेल का? हरकत नाही. सासू ही आपल्या पतीची आई असते ना, त्यामुळे आईची ओटी भरा. आणि का भरायची? मातृ ऋण फेडण्याची ती एक संधी आहे. अधिक मासात आईची ओटी भरणं म्हणजे शुभचिंतन करणं. ओटी भरणं म्हणजे शुभेच्छा देणं, शुभचिंतन करणं. आधुनिक काळात सांग, तेव्हा सासूची सुद्धा ओटी भरायला हरकत नाही, ते सांगायचं. आणि सासरे गेले होते तर सासूची ओटी भरली तरी चालेल का? हरकत नाही. ओटी भरून आमच्या घरीच जेव्हा महिला येतात भगिनी हळदी कुंकाला, तेव्हा ज्यांचे पती नाहीत, तो त्यांचा दोष नसतो. त्या स्त्रीचा दोष कसा असेल? पतीचं निधन झालं, मला तुम्ही सांगा. तेव्हा सर्वांना समावेश करते माझी पत्नी, सर्वांना सेम ट्रीटमेंट दिली जाते. तेव्हा हे आता बदललं पाहिजे आपल्याला. का? तर आपण बदललो तर जग बदलेल, आणि जग बदलेल तर ते चांगलं होईल. अशा रीतीनं हे आजचा दिवस. उद्या आपल्याला विषय आहे परशुराम. परशुरामाच्या जीवनाबद्दलचं महत्वाचं आहे, आणि असं वाटतं महिनाभर अधिक मासापर्यंतच ही व्याख्यान मला चालवावी, पण एंड असल्यामुळे त्याची शोभा असते असं म्हटलं जातं. एंड असला तर आपण 25 तारखेपण हा ज्ञान यज्ञ चालवायचा आहे. तेव्हा सर्वांना शुभेच्छा. आपल्या मोलकर्णीला एक दिवस जेवण द्या, चेहरा घरी गेल्यानंतर हसरा करा, उगाच चिंता करू नका. ओव्हर थिंकिंग वरती पुस्तक आहे ऍक्च्युअली. ओव्हर थिंकिंग करण्याचे तोटे काय होतात, आणि आनंदानं आपण जगूया आणि इतरांच्या जीवनात आनंद पसरवूया. धन्यवाद. आज आपल्याला पंचांगकर्ते श्री दाकृ सोमन सरांनी संत नामदेव, वारकरी संप्रदाय, तसेच जीवन कसे जगावे हे ह्याच्याविषयी आपल्याला उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
सोमन सरांचे त्याबद्दल खूप खूप आभार. तसेच आपण सर्वांनी आपला वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार. 25 तारखेपर्यंत आपल्याला उत्तम कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. त्या सर्व कार्यक्रमात आपण उपस्थित राहून त्यांच्याकडून ज्ञानाचा लाभ घ्यावा. उद्या दिनांक 21 रोजी सौ मेधाताई परशुरामांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्याचाही आपण लाभ घ्यावा. मेधाताईंची 2 पुस्तके लिहिलेली आहेत, त्यांनी स्वतः लिहिलेली आहेत. ती पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि त्याच्यावर आपल्याला 50% डिस्काउंट आहे. त्यावेळी तिथे समोर उपलब्ध आहेत, ती आपण घेऊन जावी. धन्यवाद.